नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये 10-11-12 जानेवारी दरम्यान जी भारतीय छात्र संसद पार पडते आहे आणि त्याच या सगळ्या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर. आज या ठिकाणी भारतीय छात्र संसद पार पडते आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? आणि तुमचं भाषणसुद्धा आता झालेलं आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही ज्या पद्धतीने प्रोत्साहित केलेलं आहे, काय सांगाल या सगळ्याविषयी? भारतीय छात्र संसदेची संकल्पना जेव्हा विचाराधीन होती, जेव्हा सुरू झाली त्यावेळेपासून मी या भारतीय छात्र संसदेशी संबंधित आहे. पहिल्या सत्रामध्ये 2011मध्ये मी मुख्यमंत्री असताना इथं आलो होतो आणि अशाच प्रकारे मी भाग घेतला होता. आज खरं म्हणजे मी एका दुसऱ्या कार्यक्रमाकरता इथं MITमध्ये आलो होतो. काही देशातले काही आमदार इथं आलेले आहेत, त्यांची परिषद होती. त्यानंतर मला इथं येण्याची संधी मिळाली. गेल्या 13 वर्षामध्ये भारतीय छात्र संसद किंवा स्टुडंट पार्लमेंटनी जी प्रगती केली आहे ती अत्यंत समाधानकारक आहे. मी युवकांना हाच संदेश दिला की युवकांनी पब्लिक पॉलिसीमध्ये धोरण निर्धारण करण्यामध्ये भाग घेतला पाहिजे. त्याचा अर्थ थेट निवडणुकीमध्ये प्रत्येकाने निवडणूक लढवली पाहिजे किंवा निवडणुकीचं तिकीट मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे असं नाही. त्याला करायचं असेल त्यांनी करावं, पण त्याचा अर्थ मी निवडणूक लढवणार तर मला काही घेणं देणं नाही असं नको. तर तुम्ही पब्लिक पॉलिसी धोरण निर्धारण आहे यामध्ये प्रत्येक श्रुतीनं सहभागी झालं पाहिजे. कारण तुमच्यावर जो प्रशासन करतायत ते लोक कशा प्रकारचे कायदे आणतात, कशा प्रकारचं राज्य करतात हे यामध्ये तुमचा सहभाग पाहिजे. सर, नक्कीच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एक सुशिक्षित राजकीय नेता घडणं किती गरजेचं आहे? नाही, लोकशाहीमध्ये मतदारही शिक्षित पाहिजेत आणि त्यांना प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी शिक्षित पाहिजेत. आपल्या घटनेमध्ये तशी तरतूद नाही आहे, पण राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना ही काळजी घेतली पाहिजे की शिक्षित माणसं जे तिथं योग्य प्रकारे कायदे करू शकतील, योग्य प्रकारे लोकांचे प्रश्न मांडू शकतील, सोडवू शकतील अशा लोकांनाच तिकीटं दिली पाहिजे, तर निवडून आणलं पाहिजे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भातील जी माहिती दिलेली आहे. तर नक्कीच याविषयी आपल्याला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जिथे आपण पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो जरूर करा.